अरे बापरे, इंदुनी लावलेल्या झाडाला बघितलं का किती फुलं आलेत, परडी भरली. कृष्णाय नमः, कृष्णाय नमः, कृष्णाय नमः, कृष्णाय नमः, कृष्णाय नमः. काय ग शकुंतली, झाली नाही का अजून तयारी? नाही मोठे बाई, झाली सगळी तयारी. झाली? ठीक आहे. कृष्णाय नमः, कृष्णाय नमः, कृष्णाय नमः, कृष्णाय नमः. पूजा मी करते बरं का. कृष्णाय नमः, कृष्णाय नमः, कृष्णाय नमः. पूजा सुरू करते. जाऊया बापू. काय एवढे हे काय काय सांगितलं होतं तुम्हाला? पाळणा नवीन आणा म्हणून, जुनच ठेवलं तिथं. मंदिर कमिटीची अध्यक्ष आहे मी. या सगळ्या गोष्टी पाहायला लागतात. एक काम धड करत नाही तुम्ही. त्यावरती बसा. सासूबाई, आम्ही फोन केला होता त्यांना, मग आजच त्यांच्याकडे बारस होता. आम्ही काय करणार? गावामध्ये आज सगळ्यांकडेच बारशी आहेत. चला सुरू करते मी. चल. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. हाथी घोड़ा पाल की जय. कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय. कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय. कन्हैया लाल की. बाळा जो जो रे कुळभूषणा श्रीनंद नंदना निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा बाळा जो जो रे बाळा जो जो रे जन्मुनी मथुरेत यदुकुळी आला सीवनमाळी पारणा लांबविला गोकुळी धन्य केले गौडी बाळा जो जो रे रत्न जडित पालख झळके आमूलिक वरती पहुडले कुलतिलक वैकुंठ नायक बाळा जो जो रे बाळा जो जो रे दर्गा येऊनी सत्वर सांगे जन्मांतर कृष्ण परब्रह्म साचार आठवा अवतार बाळा जो जो रे बाळा जो जो रे कुळभूषणा श्रीनंद नंदना निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. चला चला चला. पूजा अर्चना सगळं मी व्यवस्थित केलंय. सगळं नीट झालेलं आहे. आता चला गोडकर सगळ्यांना प्रसाद वाटा. हा चला 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 चला. हा, लवकर सगळ्यांनी प्रसाद घ्यायचाय बर का. हा, हा. मला 2 पेढे दे मामा.
अहो दादा, माझ्या बायकोला बघा ना काय झालंय. ती प्रेग्नंट आहे आणि आता तिला लेबर पेन सुरू झाले. आपण डॉक्टरांना घेऊन येऊ. हा, चल. अहो नाही, आपल्याकडे आता तेवढा वेळ शिल्लक नाहीये. डॉक्टरांनी सांगितलं हिची परिस्थिती फार नाजूक आहे. पण हिचा हट्टच होता की हिला विठुरायाचं दर्शन घ्यायला यायचंय, म्हणून मी हिला इथे घेऊन आलो. थांबा, मी डॉक्टरांना बोलवतो. हा. खूप वाटायला लागत नाहीये. यंकू काका, काका, अरे तू आधी इंदूला आणि यांना घेऊन ये. हो, हो, हो. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही विठुरायाच्या देवळात आहेत, त्यांना काही होणार नाही. हा, थांबा तुम्ही. शकू जरा बघ बर. आदू, अरे गोपाळला फोन कर ना. अगं फोन लागत नाहीये. थांबा, मी जगताप डॉक्टरांना घेऊन येतो. हा, जा, जा, घेऊन येतो. काकू, आधू गेलाय खरं डॉक्टरांना बोलवायला, पण इतका वेळ आहे असं मला वाटत नाहीये. सावकाश सावकाश. ताई, घरी घेऊन जाऊयात का? घरात? काकू, काय झालं? कोण आहे ही बाई? मोठ्या बाई आहो, आपल्या मंदिराच्या पायरीवर बसली होती. दिवस भरले तो तिचे. आता कधी बाळाचा जन्म होऊ शकतो. आणि अहो, आपला अधोक्षज डॉक्टरांना घ्यायला गेलाय, तो येतच असेल. चला. व्यंकट भाऊजी, दिग्रसकरांचं घर आहे, दवाखाना नाही किंवा कुठली धर्मशाळा पण नाही. कोणी पण घुसताय. मोठ्या बाई, अहो देवाच्या दारी आलेली बाई आहे. बस उलट सुलट बोलून पापाच्या धनी होऊ नका. अहो मोठे बाई, माणसाने माणसाची मदत केली पाहिजे ना. काही दमाला तुम्ही काळजी करू नका, डॉक्टर येतच असतील. मला अक्कल शिकवते. सासूबाई, अहो कोण येते? शांत असतं. मला काय माहिती कोण येते. कोणी पण येते घरामध्ये घुसतंय. नाही, मी तर म्हणते दाराच्या बाहेर ना एखादं बोर्ड कशाला मोठं होर्डिंग लावते. कुत्रे आणि आई, अगं काय बोलतेस तू? वेळ काय, काळ काय, भान तरी आहे का तुला? तुम्ही बघत नाही ना, म्हणून मला बघायला लागतं. आज आपल्या मंदिरात काय आहे? कृष्ण जन्माष्टमीचा एवढा मोठा उत्सव आहे. तिकडे लोक भजन करतायत, कीर्तन करतायत, आणि आपण ही तर दिग्रसकर काय करतोय? अहो वहिनी, काय बोलताय हे? ही सुद्धा सेवाच आहे ना. डॉक्टर, तुम्ही आतमध्ये झाला तर ओरडताय. हा? या. अध्यक्षच काय सुरू आहे तुझं? कोण कुठली ती बाई? तिच्या वेदना तुला कळतात? तिथं तुझ्या समोर तुझी सख्खी आई उभी आहे, तिच्या वेदना तुला दिसत नाहीत का? आई, अगं काय सुरू आहे तुझं हे? तुझ्या आईचा त्रास तुला दिसत नाही, तो तुला पाहायचा नाही म्हणजे मला काही झाल्यानंतरच तुझे डोळे उघडणार आहेत का?
आई असं काही होणार नाही. तू प्लीज थांब आता. तुला काही होत असेल ना तर तू डॉक्टर तपासतील. आता सध्या ते वेळ नाही. आदू हा डॉक्टर बोलवत आहेत. चला आलोच. हा ये. सासूबाई अहो काय चालू आहे तुमच्या राज्यात? कोणी येतं आणि तुम्हाला टपली मारून जाते? जावई बापू, इथं काय जखमेवरती मीठ चोळत आहे का माझ्या? शांत. अशा स्थितीत यांना हॉस्पिटलला हलवता येणार नाहीये. हा डॉक्टर, मग आता काय करायचं? डिलिव्हरी इथेच करावी लागेल. मी नर्सला बोलावून घेतलंय. डॉक्टर, त्या येईपर्यंत आम्ही तुमची मदत करू शकतो. हो डॉक्टर, तुम्ही सांगा काय करायचंय, आम्ही सगळं करतो. अहो पण अशाने तिच्या जीवाला धोका आहे. दादा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही त्यांची डिलिव्हरी एकदम व्यवस्थित करू. डॉक्टर, तुम्ही सांगा काय करायचंय. डॉक्टर, तुम्हाला गरम पाणी लागेल ना? नारायणी जा, गरम पाणी आणलं. हो हो, मी गॅसवर गरम पाणी ठेवते. आलेच. शकू अगं तुला वाटतंय पण हे सगळं इतकं सोपं नाहीये. मला माहिती आहे हे सोपं नाही, पण तुम्ही काळजी करू नका. विठुराया आहे ना आपल्यासोबत, करेल सगळं नीट. आजारी शकू, येडी नारायणी आणि दीडशानी इंदू, तिघी जणी मिळून त्या बाईची डिलिव्हरी करणार. त्या लुटुपुटीचा खेळ वाटतो का यांना? उद्या त्या बाईला डिलिव्हरी करताना काही झालं तर तिचा हा नवरा नारळ्यावरती बसेल तुमच्या. अहो नाही हो नाही, आमच्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय दिसत नाही का मला? त्या अशा अवस्थेत त्या बाईला घेऊन घरातनं बाहेरच कशाला पडलात? तिच्या हट्टापायी हो. विठुरायाच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्माची पूजा बघायची असा हट्ट केला होता तिने, म्हणून तिला इथे दर्शनासाठी घेऊन आलो. बिंडोके तुमची बायको. दादा अहो तुम्ही काळजी करू नका. हे बघा करता करविता तोय. त्याच्या इच्छेशिवाय वृक्षाचं साधं पान सुद्धा हालत नाही. तो सगळं काही नीट कर. काय झालं? डॉक्टरांची असिस्टंट आली का? अगं त्यांना फोन लावला तर मी ते वाटतच आहे. काका मी त्यांना घेऊन येऊ का? अधोक्षज, काय लावलंय तुम्ही हे? इतकं सोपं वाटतंय का तुम्हाला? या डिलिव्हरी मध्ये काही उलट सुलट झालं तर काय होणार आहे याचा विचार सुद्धा नाही तुमच्या मनात येत? वहिनी यावून नका बोलू आत्ताच. हे बघा पूर्वीच्या काळी मेडिकल सायन्स सुद्धा एवढं प्रगत नव्हतं. घरातच डिलिव्हरी व्हायच्या की. आत्ता सुद्धा होईल सगळं नीट.